जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सर्वांना नमस्कार. ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आपल्याला काल बाबांनी सांगितलं की श्री महाराजांची आणि श्री तुकाबाईंची भेट कशी घडली. आणि श्री महाराज जेव्हा श्री रामकृष्ण यांनी श्री महाराजांना उपदेश केला की येळेगावला जा, त्यानंतर महाराज येळेगावला कसं जायचं ह्याचा महाराजांनी शोध घेतला आणि यासंबंधी विचारपूस करून महाराजांनी येळेगाव गाठलं. येळेगावला जात असताना वाटेमध्येच त्यांना एक असा सिद्ध पुरुष पण भेटला होता की जो काही जड वस्तू असतील त्यांना चेतन करायचा. म्हणजे समजा एखादी मूर्ती असेल कुठल्याही प्राण्याची किंवा व्यक्तीची, तर त्याच्यामध्ये अशी सिद्धी होती त्याच्याकडे की तो त्या जड निर्जीव वस्तूला किंवा त्या मूर्तीला त्याला चेतन करायचा, म्हणजे त्याला सजीव रूप द्यायचा आणि ते जिवंत व्हायचे. तर अशी सिद्धी त्याच्याकडे होती. आणि येळेगावला हैदराबादपासून येळेगावला येत असताना वाटेमध्ये असा सिद्ध पुरुष महाराजांना भेटलेला होता आणि त्याने तो तशी सिद्धी करायचा. तर महाराज त्याला म्हणतायत की अशी सिद्धी करून तुला वैयक्तिक काय फायदा होतो, त्याने तुझा परमार्थात काय उपयोग आहे, तर तू अशी सिद्धी करू नकोस, हे महाराज त्यांना सांगतात. आणि त्यानंतर तो त्या सिद्धी करायचं बंद करतो. आणि त्यानंतर अनेक वर्ष जातात आणि पुन्हा महाराजांच्या कानावर येतं की तो त्या पद्धतीने सिद्धी करतोय. त्यावेळेला आनंद सागरांना महाराज त्याच्याकडे पाठवतात आणि पुन्हा त्याला मार्गावर आणतात. ह्या संदर्भातली घटना पुढे महाराजांच्या चरित्रामध्ये येणार आहे. त्यामुळे हा मुद्दा आपण काल पाहिलेला होता, परंतु त्यावरती काही आपण चिंतन नव्हतं केलं. तर तो मुद्दा हा पुढे येणार आहे, त्यासाठी आपण आता तो पाहिला. तर इथे महत्त्वाचं ह्या सिद्ध पुरुषाला महाराजांनी जो उपदेश दिला यावरून सुद्धा आपल्या सिद्धींचा उपयोग हा केवळ आणि केवळ आपली पारमार्थिक उंची गाठणं आणि आपल्या शिष्यांची पारमार्थिक उंची वाढवणं यासाठीच करावा, हा महाराजांचा आणि तुकाबाईंचा हट्ट होता. आणि आपल्या सर्व संतांचा तो आग्रह आणि तो नियम होता. आणि ह्या व्यतिरिक्त आपल्या सिद्धींचा जर कोण गैरवापर करत असेल तर ती अयोग्य गोष्ट आहे, किंवा निसर्गाच्या विरोधात जाऊन सिद्धींचा वापर करणं हे अत्यंत चुकीचं आहे, हे इथं आपणाला लक्षात येतं. त्याचप्रकारे आपणाला महाराजांच्या संदर्भात बाबांनी सांगितलेलं आहे की महाराजांच्या जीवनामध्ये जो भक्तीचा समन्वय झालेला आहे, तर त्यामध्ये मुख्य चार प्रभाव महाराजांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती आहे, आध्यात्मिक जीवनावरती आहे. आणि त्यामध्ये त्यांच्या घराण्यात परंपरेपासून चालत आलेली पांडुरंगाची भक्ती, की महाराजांचे आजोबा हे वारकरी होते आणि दर आषाढीची वारी करायचे. तर त्यामुळे परंपरागत चालत आलेली पांडुरंगाची उपासना. त्यानंतर महाराज जेव्हा भटकंती करत होते तुकाबाईंना भेटण्याच्या अगोदर, महाराजांना गिरनार पर्वतावरती एक
दत्ताचा खूप थोर उपासक महाराजांना भेटला होता आणि दत्ताचं प्रत्यक्ष दर्शन प्रत्यक्ष दत्ताशी संवाद त्या सिद्ध सत्पुरुषाचा होता आणि महाराजांनाही त्यांनी तो करून दिला होता आणि महाराजांना त्यांनी दत्ताची उपासना दिली होती आणि अशा पद्धतीने महाराजांच्या जीवनात दत्ताची उपासना सुद्धा आली होती आणि महाराजांना आणि तुकामाईंना ज्या श्रीरामाची उपासना प्रिय होती ती उपासना तुकामाईंनी महाराजांना दिली होती आणि चौथी उपासना ही आहे की शंकराची उपासना की ज्यांना रामाची उपासना प्रिय आहे अशी शंकराची उपासना. तर ह्या 4 उपासनांचा महाराजांच्या जीवनामध्ये समन्वय होता. हे आवर्जून बाबांनी इथं सांगितलेलं आहे. ह्यावरून आपणाला लक्षात येतं की आपण जे भेद करत आहोत की संप्रदाय, जात, वर्ण, स्त्री पुरुष, देश, हे सर्व जे भेद आहेत किंवा माझी उपासना पद्धती चांगली की दुसऱ्यांची चांगली किंवा माझी उपासना पद्धती किती सर्वश्रेष्ठ आहे किंवा माझे गुरु किती सर्वश्रेष्ठ आहेत हे सांगण्यासाठी दुसऱ्यांच्या उपासना पद्धतीतल्या काही उणीवा काढणं आणि ते त्याच्याशी तुलना करून माझी श्रेष्ठ हे सांगणं, हा सगळा प्रकार आपण व्यवहारात आपणाला पाहतो. जसं आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये तुलना करतो तशीच तुलना परमार्थामध्ये सुद्धा जिथे तिथे घडते आणि आपण ते ऐकत असतो की माझा गुरु किंवा माझा संप्रदाय किंवा माझी साधना, माझ्या संप्रदायातली साधना किंवा माझी गुरु परंपरा किती श्रेष्ठ आहे हे सांगत असताना आपण आपल्या परंपरेचं श्रेष्ठत्व सांगणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु दुसऱ्याशी तुलना करून माझे श्रेष्ठत्व सांगणं हे संसारात जसं होतं तसंच परमार्थामध्ये सुद्धा होतं आहे आणि हे आपणाला पाहायला सुद्धा मिळतं. तेव्हा फार प्रचंड एक खेद वाटतो की ज्या संतांनी अद्वैत सिद्धांत म्हणजे सर्व काही भगवंत आहे हे ज्या संतांनी स्वतः प्रत्यक्ष पाहिलं आहे आणि त्याच धर्तीवरती आणि जो त्यांना अनुभव आला साधनेच्या बळावरती, जे त्यांनी पाहिलं की हे चराचर विश्व भगवंताने संपूर्ण व्यापलेलं आहे. माऊली तर म्हणते की अणुमात्र भाग सुद्धा भगवंताच्या ऊर्जेशिवाय सत्तेशिवाय नाही आहे. तर हे माऊलींचे पण शब्द आहेत. तर आणि कारण त्यांना ते प्रत्यक्षात दिसत आहे सर्वत्र चैतन्य आणि त्यामुळे त्याच दृष्टीने संपूर्ण विश्व पाहत आहेत आणि त्यांना कुठे भेदच दिसत नाही आणि अशा संतांचे आपण शिष्य किंवा साधक म्हणवतो आणि जिथे तिथे आपली भेददृष्टी आपण कायम ठेवतो. तर ही गोष्ट आहे ती अत्यंत अंतर्मुख करणारी आहे किंवा आत्मपरीक्षण प्रत्येकाने आपण करणं आवश्यक आहे. इथे बाबांनी जे सांगितलेलं आहे की महाराजांच्या जीवनामध्ये 4 प्रकारच्या उपासना पद्धती ह्या चालून आलेल्या होत्या आणि त्याचा सुंदर समन्वय महाराजांच्या जीवनामध्ये होता आणि त्याचा महाराजांनी आपल्या साधनेसाठी आणि अत्यंत सुंदर रीतीने समन्वय साधलेला होता. ह्यातून एक विशाल व्यापक भूमिका सर्वांच्या आपणाला समजून येते की सर्व समावेशकता ही महाराजांच्या ठायी होती आणि सर्व संतांच्या ठायी ती असते. त्यामुळे हे आवश्यक आहे. कधी कधी आपणाला प्रगती करत असताना आपण केवळ नाही मी एवढंच वाचणार, मी हेच करणार अशी आपली भूमिका असते. असायला हरकत नाहीये. एकच आपले सद्गुरू आपले एकच असावे, परंतु सहाय्यक गुरु जे असतात तर तेही तितकेच महत्त्वाचे असतात. ह्याची सुद्धा आपण मोठ्या मनाने स्वीकार करणं अत्यंत आवश्यक आहे. हे बाबांनी महाराजांचं त्यांचं जे व्यक्तिमत्व कसं नटलं आणि कसं त्यांनी स्वतःला उन्नत केलं, ते उन्नत जन्मताच होते तरी सुद्धा त्यांनी जी साधना केली त्यामध्ये ह्या सर्व 4ही पद्धतींचा समन्वय हा त्यांच्या जीवनामध्ये होता. हे स्पष्ट बाबांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर जेव्हा तुकामाईंची भेट झाली त्यानंतर पहिल्याच भेटीमध्ये महाराज तुकामाईंना पूर्णतः शरण झालेत आणि समर्पित झालेले आहेत आणि 14-15 वर्षांचं
15 वर्षांचे महाराज, पण त्यांनी 9 महिने अहोरात्र तुकामाईंची सावलीसारखी पाठराख केलेली आहे आणि त्यांची अगदी 9 महिने महाराजांना खाणं पिणं झोप ह्याचा महाराजांनी कुठलीही पर्वा न करता जे तुकामाईंची सेवा करण्यात कुठलाही कसूर त्यांनी सोडलेला नाहीये. त्यांनी जे त्यांच्या मुखातून येईल ते महाराजांनी त्या पद्धतीने आचरण केलेलं आहे. त्यांनी सांगितलं झाडाची पानं तोड, तर महाराजांनी तोडली. पुन्हा ती झाडाची पानं लाव, तर महाराजांनी लावली. डोहामध्ये उडी टाक, तर टाकली. आणि जोपर्यंत महाराज बाहेर आहे म्हणून सांगत नाहीत तोपर्यंत महाराज त्या डोहामध्ये बसून आहेत. त्यांनी सांगितलं 25 उसाची जी मोळी तयार कर, महाराजांनी तयार केली. ती डोक्यावर वाहून एवढं मोठं की जे 3 माणसं लागतील ते उचलण्यासाठी ते 14-15 वर्षाच्या महाराजांनी ते उचलून तुकामाईंच्या मागे महाराज गेलेत आणि तुकामाई पळतायत. त्याबरोबर महाराजांना एवढं ओझं घेऊन पळावं लागलेलं आहे आणि तरीही कोणती कुठलीही तक्रार नाही, काहीही नाही. तर जे महाराजांच्या मुखातून येईल ते तुकामाईंच्या मुखातून आलेले प्रत्येक शब्द महाराजांनी अगदी त्याचं मनापासून कोणतीही तक्रार न करता त्याच्यावरती कोणतंही चिंतन न करता महाराजांनी डोळे झाकून ते आचरण केलेलं आहे. तर ह्या पद्धतीने महाराज समर्पित झालेले आहेत आपल्या गुरूंना. आणि महाराजांनी सगळ्यात मोठी परीक्षा घेतली आहे. महाराजांची सगळ्यात मोठी परीक्षा झाली ते म्हणजे नदीकाठी वाळूचा खड्डा तयार केलेला आहे, तयार करायला सांगितलं आहे महाराजांना तुकामाईंनी. आणि तो खड्डा तयार केल्यानंतर तिथे असलेली 3 मुलं त्या खड्ड्यामध्ये तुकामाई ठेवतायत आणि त्यांना झोपायला लावतात आणि त्यावरती महाराजांना वाळू टाकायला लावून तो खड्डा बुजवायला सांगतायत. तसं महाराजांनी तो खड्डा त्या मुलांच्या अंगावरती वाळू टाकून बुजवला सुद्धा. आणि एवढंच करून थांबले नाही तुकामाई, तर तुकामाई महाराजांना सांगतात आता तू त्यावर बस आणि त्यावर बसून तू ध्यान कर किंवा त्यावर तू शांतपणे बसायचं आणि काहीही बोलायचं नाही. काहीही झालं तरी काहीही बोलायचं नाही. आपण जर महाराजांच्या जागी असतो तर आपण त्या मुलांच्या अंगावर वाळू टाकणं आणि तो खड्डा बुजवणं हे आपल्याकडून काहीही घडू शकलं नसतं. आणि बरं महाराजांनी ते केलं, बरं आपणही ते केलं असतं तरी आपण त्याच खड्ड्यावरती जिथे खाली 3 मुलं आहेत आणि त्याच खड्ड्यावरती 3 मुलं आहेत, त्यांच्या अंगावरती वाळू आहे आणि वरती आपण स्वस्थपणे शांत बसायचं, काहीही बोलायचं नाही. अशा अवस्थेत कोण बसू शकतं? कोणीही. आणि अशी आज्ञा ह्या पृथ्वीच्या पाठीवर कोण पालन करू शकेल? कोणीही करू शकणार नाही. हे महाराजांची एवढी मोठी परीक्षा तुकामाईंनी घेतली आणि महाराज त्यामध्ये अगदी इतके मोठ्या पातळीवरती उत्तीर्ण झाले की त्यांना मारझोड पण झाली आहे त्या मुलांच्या आईवडिलांकडून, तरी महाराज शांत आहेत. आणि त्यानंतर शेवटी तुकामाईच महाराजांना त्यातनं सोडवत आहेत. तर एवढी मोठी महाराजांची परीक्षा तुकामाईंनी घेतली आणि ह्या परीक्षेचं फळ असं झालं की महाराज पूर्णतः जो अहंकार असतो प्रत्येक व्यक्तीमध्ये तो पूर्णतः महाराजांच्या अंतरातला निघून गेलेला आहे आणि निर्विकार महाराज झालेले आहेत. निरासक्त निर्विकार अशा रीतीने पूर्ण शरणागत महाराज झालेले आहेत. आणि त्यावेळेला तुकामाईंनी त्यांच्यावरती अनुग्रह दिलेला आहे. आणि रामनवमीच्या दिवशी महाराजांना तुकामाईंनी श्रीराम जय राम जय जय राम हे 13 मंत्र महाराजांना तुकामाईंनी दिला. आणि तो देत असताना तुकामाईंनी विशेष सांगितलेला आहे की जो मंत्र जो उपदेश श्रीरामांना वशिष्ठांनी दिला तोच मी तुला देत आहे. आणि ही घटना रामनवमीच्या दिवशी घडलेली आहे आणि बरोबर त्यांचा अनुग्रह मध्यान्हकाळी झालेला आहे जेव्हा सूर्य डोक्यावर आहे. आणि अनुग्रह झाल्यानंतर तुकामाईंनी विशेष महाराजांना काही उपदेश दिले की ते आपण वाचू आणि आजचं पुढचं वाचन आपण करूयात. त्यांनी सांगितलेलं आहे की तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना आपल्या प्रपंचामध्येच परमार्थ कसा करावा हे शिकव. राम मंदिराची स्थापना करून रामनामाचा प्रसार कर.
माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव, लोकांमध्ये भजनाचे प्रेम उत्पन्न होईल असा मार्ग दाखव, जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम वाढेल असा उपाय कर. इतक्या गोष्टी श्री महाराजांना तुकामाईंनी करण्यास सांगितल्या. यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता आणि मग दोघे जण घरी परत आले. तर इथं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे, अजून त्यांनी सांगितलं की श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी असे सांगून तुकामाईंनी श्री महाराजांना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. त्यानंतर पुढे सर्व महाराजांना तुकामाईंनी उपदेश दिला आहे की प्रपंच करत असतानाच परमार्थ कसा करावा हे शिकव सर्वांना, आणि जे खरंच दीन आहेत त्यांची तू सेवा कर आणि श्री राम मंदिराची स्थापना कर. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे सांगितलेलं आहे की माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव, राम नामाचा प्रसार कर. इथे तुकामाई सांगतायत की माझं महत्त्व तू वाढवू नकोस, तर श्री समर्थांचं महत्त्व वाढव. त्यामुळे आपण महाराजांचं संपूर्ण चरित्रामध्ये पुढे आणि तिथं महाराजांना रामावतार महाराज आहेत अशा अनुभूती लोकांना आल्यात. त्यानंतर समर्थांचे अवतार आहेत ह्याही अनुभूती आल्यात. तर इथे जे तुकामाईंनी महाराजांना सांगितलं होतं की माझं महत्त्व वाढविण्यापेक्षा श्री समर्थांचे महत्त्व वाढव, तर हे सुद्धा प्रत्यक्षात नंतर महाराजांच्या संपूर्ण जीवनातून तेच प्रकट झालं की जे तुकामाईंनी महाराजांना आदेश आणि उपदेश दिलेला होता. तर आता आपण पुढचं आज वाचन सुरू करूयात. तर अशा रीतीने अत्यंत सुंदर रीतीने माऊलींनी जसं म्हटलेलं आहे, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू या भूता. तसंच बाबांनी आपणाला महाराजांचे गुरु श्री तुकामाई ह्यांचं संक्षिप्त परिचय लिहून आपल्यावरती अनंत उपकार केलेले आहेत की तुकामाईंनी आपल्या जीवनामध्ये जे कार्य केले, जे शिष्य घडवले, ते शिष्य कसे घडवले, तर त्या शिष्यांना प्रत्यक्षात कष्ट करायला लावून प्रत्यक्षात त्यांच्या जीवनामध्ये काही घटना अशा आणल्या की त्यांचा पूर्णतः देहाभिमान गळून पडेल आणि त्यांचा पाया पूर्णतः मजबूत करून त्यांनी त्या शिष्यांच्या जीवनात परमार्थाचा शिखर गाठण्यास शिष्यांना त्यांनी मदत केलेली आहे. हे आणि महाराज त्यापैकी एक सर्वश्रेष्ठ शिष्य तुकामाईंचे आहेत. आणि त्यानंतर तुकामाईंचे जे पूर्ण चमत्कार आहेत की जे खरं तर त्यांचं सामर्थ्य त्यांनी भक्तांना मदत करण्यासाठी आणि भक्तीचा प्रसार आणि भक्तीचं महत्त्व वाढविण्यासाठी त्यांनी किंवा साधनेचं महत्त्व वाढवण्यासाठी त्यांनी आपल्या सामर्थ्याचं सुद्धा अनेक ठिकाणी त्यांनी सामर्थ्याची अनुभूती आपल्या भक्तांना करवलेली आहे. तर ह्यामागे त्यांचा फार उदात्त उद्देश होता. आणि तिथे अनेकदा असंही झालेलं आहे की तुकामाईंनी जो प्रसाद दिलेला आहे तो प्रसाद त्या प्रसादाचा जर कोणी अनादर केला तर त्याचं फळसुद्धा त्यांना प्राप्त झालेलं आहे. कारण कुठल्याही संतांच्या चरणी किंवा संत स्वतः जो प्रसाद देतात त्यामध्ये दिसताना ती स्थूल गोष्ट जरी असली, अनेक भक्तांना असं वाटलं ही शिळी भाकरी प्रसाद रूपात दिलेली आहे, त्यांना ती शिळी भाकरी दिसत आहे, परंतु ते ज्या संतांच्या हातून ती भाकरी दिली जात आहे त्या संतांची जे चैतन्य आहे ते त्या भाकरीमध्ये आहे हे जाण नसते. आणि तशीच घटना झाली की जे राजेसाहेब आले होते त्यांच्या 2 पत्नीसहित, तर त्यांनी महाराजांनी जो प्रसाद दिला होता तो त्यांनी ग्रहण नाही केला. त्या दोन्ही स्त्रियांनी ग्रहण केला नाही, तो तसाच त्यांनी बाजूला ठेवला. तर तो प्रसाद त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका मंत्र्याच्या बायकोने ग्रहण केला की जिला मूलबाळ नव्हतं आणि तिला 1 वर्षामध्ये तिला जुळी मुलं झाली. तर इथे राजाच्या दोन्ही स्त्रियांनी तो प्रसाद नाही घेतला होता, कारण तो सामान्य अगदी भाकरी आणि
पिठलं अशा पद्धतीचा तो प्रसाद, तर त्यांना ते सामान्य वाटलं. परंतु जिने तो ग्रहण केला, ज्या मंत्र्याच्या पत्नीने, तिने तो अगदी अत्यंत श्रद्धापूर्ण भक्तीने केला. त्यामुळे त्या प्रसादामध्ये जे आशीर्वाद दिले होते त्या प्रसादाच्या रूपात तुकामाईंनी, ते त्या मंत्र्याच्या पत्नीला प्राप्त झाले आणि तिला जुळी मुलं झाली. तर अशा रीतीने आपल्याला जे संत देतात, तर त्यामध्ये त्याच्या मागे, ती वस्तूच्या मागे ती पूर्णतः खूप मोठी ऊर्जा सामावलेली असते आणि ती ऊर्जा आपणाला ते देत असतात आणि ते आशीर्वाद आपणाला देत असतात, ते कृपा आपणाला देत असतात. तो पदार्थ हे निमित्त मात्र आहे. तर हे समजणं पण अत्यंत आवश्यक आहे. त्याच पद्धतीने दुसरी घटना आपणाला तुकामाईंच्या जीवनातील काल आपण पाहिली, ती शिकवते की एकाच बाईने कांदा आणि भाकरी असा प्रसाद दिलेला आहे आणि तो प्रसाद पाहून इतरांना कुजबूज होते आणि हे तुकामाईंच्या लक्षात येतं. तेव्हा ती भाकरी ते त्या स्त्रीकडे असं भिरकवतायत, म्हणजे तिच्याकडेच ती भिरकवतायत आणि त्या प्रसादातनं, त्या भाकरीतनं सुंदर सुवासिक अशी जुईची फुलं पडलेली आहेत. तर इथं महत्त्वाचं आहे की संतांना आपण जे अर्पण करतो त्यावेळेला त्या वस्तू कुठली का असेना, त्या वस्तूचं महत्त्व नाही, तर त्या भावनेचं महत्त्व आहे. त्या स्त्रीने त्या अगदी सुवासिक सुगंधी फुलांसारखी पवित्र, शुद्ध, निर्मळ फुलांच्या भावनेने साधी कांदा भाकरी दिली होती, पण तिच्या त्या भावना होत्या. त्यामुळे तो प्रसाद भिरकवल्यानंतर तिच्या ज्या भावना होत्या त्याचं प्रतीक रूपात ती फुलं जुईची तिथे तिच्या दिशेने पडली. तर ही महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्यामुळे आपण देताना भले आपल्याला आपल्याला फार साधी वस्तू द्यायला जमत असेल तरीसुद्धा हरकत नाही आहे, पण ते भाव आपले काय आहेत हे महत्त्वाचे आहेत. कारण संत ते भाव टिपून घेत असतात. त्यांना ते तिथे सोन्याच्या मोहरा दिल्या आहेत की तिथे शिळी भाकरी दिली आहे ह्याचं त्यांना महत्त्व नाही आहे. तर त्यामागे कोणती ऊर्जा आपली जाते त्यांच्याकडे, कोणते भाव आपण त्यांना पाठवतोय, ते भाव ते संत घेत असतात, हे महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यासाठी अजून एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की ही दुसरी घटना अशी आहे की शिळी भाकरी प्रसाद रूपा एका साधकाने शिळी भाकरी भक्तिभावाने दिली, त्याच्याकडे तेच असेल शिळी भाकरी देण्यासाठी, आणि तुकाबाईंनी ती शिळी भाकरी सर्वांना प्रसाद म्हणून दिलेली आहे आणि सर्वांनी ती खाल्ली. काही जणांनी ती ठेवून घेतली आहे. तर त्यातल्याच एकाने ती भाकरी फेकून दिली आणि फेकून देत असताना त्याने भले मंत्र उच्चार केलेत आणि ती फेकून दिलेली आहे. आणि त्यानंतर घरी जाऊन आंघोळ केली तेव्हा वाटतंय की मी आता शुद्ध झालो, आणि त्यानंतर त्याला प्रचंड जोरदार पोटशूळ सुरू झालेला आहे. तर हे त्याने मंत्रोच्चार केले आणि ती भाकरी फेकून दिली. असं वाटते की आपण एखादी गोष्ट अशी फेकून देताना मंत्रोच्चार केले म्हणजे झालं आपलं खूप मोठं, आपण सत्कर्म केलेले आहेत, किंवा आंघोळ केली म्हणजे शुद्ध झालो. तर ह्या गोष्टी नसतात. आतले भाव कोणते आहेत आणि ते महत्त्वाचे आहेत. तर त्याला जो पोटशूळ सुरू झाला आणि नंतर ते महाराजांना तुकामाईंकडे येत आहेत, तर तेव्हा तुकामाईसुद्धा म्हणतात ह्याला, त्या एक लहान मूल समोर बसलेलं होतं, ह्याला त्या मुलाची लघवी द्या, कारण त्याचे ते भाव इतके अशुद्ध होते. तर ते त्या स्वरूपात तुकामाईंनी त्याच्या भावनेच्या वर्णनासाठीच ते असे शब्द वापरले आणि तो ओशाळला, त्याला कळलेलं आहे ते. तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे की आपल्या संतांना आपल्या कुटस्थामध्ये कोणते भाव असतात हे आपल्यापेक्षा आपले संत आपल्याला जास्त ओळखत असतात. जशी आई आपल्यापेक्षा जास्त ओळखत असते, त्याच प्रकारे आपले संत आपल्याला खूप बारकाव्याने ओळखत असतात. तर हे इथे महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीने तुकामाईंचं हे संक्षिप्त जीवनचरित्र आपणाला प्रचंड शिकवणारं आहे. आणि ह्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत आपण आत्तापर्यंत जे वाचन केलं, तर त्यामध्ये आपणाला महाराजांनी गुरूच्या शोधात जी भटकंती केली, तिथे पूर्ण भ्रमंती केली महाराजांनी एवढ्या लहान वयामध्ये. तिथे महाराजांना एक मोठे सत्पुरुष महाराजांना वेद आणि शास्त्र शिकवण्यासाठी शिकवतो असं महाराजांना सांगत होते. आणि तिथे शिकण्यामध्ये किती वर्ष लागतील, तर 1.5 तप म्हणजे 16 वर्ष लागतील असं ते
म्हणाले तर ते महाराज म्हणाले, एवढा वेळ नाही आहे माझ्याकडे, 3 दिवसात शिकवत असशील तर शिकव, नाहीतर मी चाललो. आणि ही महाराजांची अवस्था होती. तर वेदशास्त्र, पुराण हे शिकण्यामध्ये वेळ नाही आहे, परंतु हे वेदशास्त्र पुराण काय सांगतायत ह्याचं आचरण कोण करतं, तर ते आपले संत करतात. आणि त्यांच्या सहवासात जर आपण राहिलो तर आपल्याला वेदशास्त्र पुराण शिकण्याची किंवा तितक्या खोलात जाण्याची किंवा तेवढं प्रकांड पंडित असण्याची किंवा ती आपल्याला आवश्यकता सुद्धा नाही. आपले सर्वच संत वेदशास्त्र पुराण काय शिकवतात, काय सांगतात ते प्रत्यक्षात जगतात. म्हणून संतांना वेदशास्त्र पुराण प्रत्यक्षात त्यांनी अभ्यास नाही केले तरीसुद्धा ते संत जे आचरण करतात, संत जी साधना करतात, त्या आधारे वेदशास्त्र पुराणामध्ये काय लिहिलेलं आहे हे संतांना आपणहून अवगत होतं. तर ही महती आहे, हे महात्म्य आहे संतांचं. आणि महाराजांनी एवढ्या लहान वयामध्ये ते जाणलेलं होतं, म्हणून महाराजांनी ते वेदशास्त्र पुराण शिकण्यामध्ये वर्षोनवर्ष वाया घालवले नाहीत. तर महाराज गुरूंचा असा गुरु की जो मला पूर्णतः मला पूर्णावस्थेला घेऊन जाईल. त्याचबरोबर माझ्या जीवनातील वेळ कमीत कमी वेळामध्ये तो मला पूर्णावस्थेला घेऊन जाईल, असे गुरु महाराजांना हवे होते. योगी आणि भक्ती असलेले, असा दोघांचा समन्वय असलेले गुरु महाराजांना हवे होते की जे महाराजांना तुकामाईंच्या रूपामध्ये लाभले. त्यामुळे महाराज अनेक संतांना भेटले आणि प्रत्येक संत जाणत होते की महाराजांच्याही क्षमता काय आहे, महाराजांची क्षमता काय आहे हे प्रत्येक संत जाणत होते. आणि त्यामुळे आणि महाराजांकडून कार्य काय होणार आहे, की एवढं मोठं कार्य होणार आहे. आज महाराजांना जाऊन 114 वर्ष झालेली आहेत, तरी ते कार्य अव्याहत, ती नामाची नदी, समुद्र, तो अव्याहत ती गंगा वाहत आहे. हे एवढं मोठं कार्य महाराजांकडून होणार आहे हे स्वामी समर्थही जाणत होते, श्री रामकृष्णही जाणत होते, त्यानंतर श्री माणिक प्रभूही जाणत होते, त्यानंतर तैलंग स्वामीही जाणत होते. हे सर्वच संत जाणत होते. त्यामुळे सर्वच संतांनी त्यांच्याकडे असलेलं ज्ञान महाराजांना दिलं. परंतु महाराजांचे गुरु हे आम्ही नाही आहे हे प्रांजळपणे प्रत्येक संतांनी सांगितलं. आणि महाराजांची नाळ ज्या तुकामाईंशी होती त्या तुकामाईंपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ह्या संतांनी मदत केलेली आहे. म्हणूनच श्री स्वामी समर्थांच्या परंपरेतील जे अधिकारी होते श्री रामकृष्ण, ते अचानकपणे महाराजांच्या समोर प्रकट होत आहेत की जेव्हा महाराज हैदराबादला सर्व भ्रमंती होऊन महाराज हैदराबादला जेव्हा दक्षिणेत गेलेले आहेत तेव्हा महाराजांच्या समोर ते प्रकट होत आहेत. आणि महाराजांना ते आता सांगतायतही तू कुठे जा. तर हे संत महाराजांना मदत पण करतायत. तर ह्या पद्धतीने, आणि जसं श्रीरामकृष्णांनी कलकत्त्याला दक्षिणेश्वरला जेव्हा भेटले, कलकत्त्याला भेटले श्रीरामकृष्ण महाराजांना, तर त्यावेळेला श्रीरामकृष्णांनी महाराजांना सांगितलं तू तुझा खून कर, मारून टाक. आणि अगदीच हेच शब्द तुकामाईंची भेट झाली महाराजांची पहिल्यांदा, तेव्हा तुकामाईंनी महाराजांना ह्याच शब्दात महाराजांशी समोर गेलेले आहेत की तुझा खून करतो. आणि महाराजही म्हणतात की मी पण माझा जीव देऊन टाकतो. तर ह्या पद्धतीने आपले सर्व संत महाराजांच्या पाठीशी होते. आणि त्यांनी महाराजांचं कार्य एवढं मोठं होणार आहे त्यासाठी तुकामाईंपर्यंत भेट होण्यासाठी ह्या संतांनी महाराजांना मदतही केलेली आहे. तर आता आपण पुढचं वाचन करूयात. तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रम. तीर्थयात्रा आणि गृहस्थाश्रम. नैमिषारण्याकडे प्रयाण. नैमिषारण्याकडे प्रयाण. अनुग्रह झाल्यानंतर श्री महाराज काही काल येहळेगावला तुकामाई जवळच राहिले. एक दिवस तुकामाई त्यांना म्हणाले, बाळ, आत्मज्ञान जरी झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे. आत्मज्ञान जिरवण्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून तू आता हिमालयाकडे जा. तेथे थोडा काल एकांतात घालून मग मोठमोठ्या तीर्थांचे दर्शन घे. आणि हे सर्व झाल्यावर आपल्या आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा. आज्ञेप्रमाणे हिमालयाकडे जाण्यास श्री महाराज जेव्हा निघाले तेव्हा तुकामाई स्वतः उमरखेडपर्यंत त्यांना पोचवण्यास आले. आपल्या नव्या शिष्याला
म्हणजे श्री महाराजांना आपल्या गुरुच्या म्हणजे चिन्मयानंद स्वामींच्या पायावर घालावे हा तुकामाईंचा मुख्य हेतू होता. ही गुरुशिष्यांची जोडी दर्शनासाठी स्वामींच्या समाधीपाशी गेली. त्यावेळी दोघांच्याही डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. गोचर स्वामी तेथे हजर होतेच. 5 मिनिटे अगदी स्तब्धता होती. नंतर तुकामाई बोलले, स्वामी, बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे, त्याला आपण पदरात घ्यावा. हे शब्द उच्चारून तुकामाई आणि श्री महाराज या दोघांनीही समाधीला साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर समाधीवर घातलेला मोठा हार श्री महाराजांच्या अंगावर पडला. हीच स्वामींची संमती आणि हाच त्यांचा प्रसाद अशी खात्री होऊन सर्व मंडळी बाहेर आली. आपल्या आजे गुरूंचे दर्शन झाल्यामुळे श्री महाराजांना तर फारच आनंद झाला. गोचर स्वामींनी दोघांनाही 2 दिवस ठेवून घेतले आणि मग श्री महाराज पुढे जाण्यासाठी निघाले. प्रत्यक्ष बाहेर पडताना तुकामाईंच्या पायावर त्यांनी मस्तक ठेवले. सद्गुरूंची भेट व्हावी म्हणून वयाच्या 12व्या वर्षी घरदार सुखसंपत्ती सर्व काही सोडून बाहेर पडलेले श्री महाराज तुकामाईंची गाठ पडल्यानंतर 9 महिने छायेप्रमाणे त्यांच्या सहवासाला राहिले. गुरूंनी दिलेले देहकष्ट, त्यांनी केलेला अपमान, ते बोललेले कटू शब्द, त्यांनी आणलेले भयंकर प्रसंग सगळे श्री महाराजांनी अत्यंत आनंदाने सोसले. हे जसे खरे तसेच तुकामाईंनी त्यांच्यावर जीवापलीकडे प्रेम केले आणि आपले हृदय त्यांना काढून दिले हेही खरे आहे. तुकामाई बाह्यतः इतके तुसडे भासत, पण जेथे खरे प्रेम असे तेथे ते अडकून जात, असा त्यांचा स्वभाव होता. इतक्या निस्वार्थी, उत्कट, पवित्र आणि निकट प्रेमाचा सहवास आता सुटणार ही कल्पना येऊन दोघांचेही डोळे पाण्याने भरून आले. श्री महाराज तेथून निघाले. ते मजल दर मजल करीत उज्जैनपर्यंत आले. तेथून थोड्या अंतरावर मोठे अरण्य असून त्यामध्ये एकांतवासास उत्तम जागा आहे असे कळल्यामुळे ते त्या अरण्याकडे गेले. तेथल्या दाट झाडीमध्ये अनेक श्वापदे होती. अरण्याच्या मध्यभागी अगदी निर्मनुष्य ठिकाणी एका गुहेमध्ये श्री महाराज बरेच दिवस राहिले. तेथे गेल्यावर 1-2 दिवसांनी कुठली तरी एक गाय सकाळी गुहेच्या तोंडाशी येऊन उभी राहिली. ती बराच वेळ तशीच उभी होती, पण श्री महाराजांची दृष्टी सहज तिच्याकडे वळल्याबरोबर तिने हंबरडा फोडला व आपला पान्हा सोडला. दूध खाली पडू लागल्यावर तिच्या येण्याचे कारण कळले. धार काढण्यासाठी जवळ भांडे नसल्यामुळे तिच्या अंचळाला तोंड लावूनच श्री महाराज पोटभर दूध प्यायले. श्री महाराजांचे वास्तव्य जोपर्यंत तिथे होते तोपर्यंत रोज सकाळ संध्याकाळी ती गाय त्यांना दूध पाजून जात असे. उज्जैनहून निघाल्यावर श्री महाराज फारसे कोठे न थांबता सरळ नैमिषारण्याकडे गेले. 2 दिवसांपूर्वी तेथे ज्या गुहेमध्ये ते राहत होते त्याच गुहेमध्ये ते याही वेळी राहिले. 2 वर्षांपूर्वी तेथे ज्या गुहेमध्ये ते राहत होते त्याच गुहेमध्ये ते याही वेळी राहिले. पूर्वीप्रमाणेच 6 योगी तेथे ध्यान लावून बसत असत. आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी हे महान सत्पुरुष त्या 6 जणांपैकी एक होते. श्री महाराज 2 वर्षे येथे राहिले. या 2 वर्षांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडून आली, ती म्हणजे श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय होय. सन 1858 व 59 मध्ये हिंदी फौजेचा बिमोड झाला आणि नानासाहेबांना आपली मंडळी घेऊन हिंदुस्थान सोडून जाणे भाग पडले. पहिल्याने ते नेपाळात तेथल्या राजाच्या संमतीने गेले, पण इंग्रजांनी त्यांच्यावर दडपण आणल्यामुळे त्यांना तेथूनही निघून जाणे अवश्य झाले. राघोबा नावाचा त्यांचा एक विश्वासू नोकर होता. त्याला घेऊन ते नैमिषारण्यात शिरले आणि गुप्त रीतीने राहता येईल असा आश्रय ते शोधित होते. त्यावेळी त्यांची व श्री महाराजांची गाठ पडली. श्री महाराजांनी त्यांना अभय दिले आणि आपल्या गुहेपासून जवळच पण आणखी आतमध्ये असलेली एक मोठी गुहा त्यांना वस्तीला दिली. या गुहेत थंडी वाऱ्यापासून त्रास न होईल अशी व्यवस्था होती. तेथेच राहायला लागल्यावर आणखीही काही सोयी करून घेतल्या. निजण्यासाठी पलंग होता. चांदीच्या कड्यांचा एक झोपाळाही टांगला होता. 24 तासातला बराचसा वेळ ते यावर बसून असत. त्यांच्याजवळ सोने, मोती, हिरे, माणके इत्यादी बरेच जवाहीर होते. त्यांच्या दिमतीस 2 माणसे होती.
दर आठवड्यास त्यांचा मनुष्य अयोध्येस जाऊन शिदा घेऊन येत असे. पुढे पुण्यास केसरी हे साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू झाल्यावर तो शिद्याबरोबर तेही आणीत असे आणि नानासाहेब ते नियमाने वाचित. गुहेमध्ये त्यांचा वेश म्हणजे वैराग्याप्रमाणे लंगोटी, गळ्यात रुद्राक्षाची माळ आणि पायात चंदनी खडावा असा असे. त्यांनी जटा व दाढी वाढविली. ते दरवर्षी पशुपतेश्वरच्या दर्शनाला जात आणि परत येताना काठमांडूस जाऊन समशेर जंगला व आपल्या कुटुंबाला भेटून येत. काही वर्षांनी हे बंद पडले. या अज्ञातवासात आल्यावर पहिल्याने नानासाहेबांना आपले राज्य गेल्याचे अनिवार्य दुःख होई आणि त्या विचाराने त्यांना रात्र झोप येत नसे. राज्य परत मिळविण्यासाठी काय करावे याबद्दल ते श्री महाराजांशी नेहमी खल करीत. श्री महाराजांनी त्यांच्यापुढे अशी विचारसरणी मांडली की अशा रीतीने आपले राज्य जावे. आपल्याला वनवास भोगावा लागावा आणि पुन्हा सैन्य जमवून इंग्रजांशी टक्कर मारायला लागणारी साधने अनुकूल नसावीत. ही विधी घटनाच होय. मुसलमानी सत्तेशी झुंजणे आणि इंग्रजी सत्तेशी झुंजणे यात फरक आहे. आता प्रथम देशाचे मन तयार करणे जरूर आहे. ते करायला राजे लोक उपयोगी नाहीत. मध्यम स्थितीतली इंग्रजी विद्या आत्मसात केलेली पुढारी माणसेच योग्य आहेत. यापुढे राजकारणाची दिशा निराळी आणि ते करणारी माणसेही निराळी आणि ती मंडळी आपापल्या कार्याला आरंभ करीतच आहेत. आपले राजकीय कर्तृत्व आता संपले. आपण आपले उर्वरित आयुष्य भगवंताच्या उपासनेत घालवणे हेच सर्वोत्तम आहे. हे विचार नानासाहेबांना पटण्यास वेळ लागला खरा, परंतु एकदा ते पटल्यावर मात्र त्यांचे मन शांत झाले आणि त्यांची उदासीनता आणि कष्टीपणा दोन्हीही गेली. त्यांना अभय देऊन श्री महाराज म्हणाले, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही निर्धास्त असा. तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन हे माझे वचन घ्या. नानासाहेबांनी यापुढील आपला काळ श्री रामनामाचा जप व श्री ज्ञानेश्वरी दासबोध आदी अध्यात्मग्रंथांचे वाचन आणि मनन करण्यात घालविला. भगवंताचे खरे प्रेम त्यांच्यामध्ये जागृत होऊन परमार्थ मार्गात ते चांगले पुढे गेले. सन 1860 पासून ते 1906 साली नानासाहेबांचा अंत होईपर्यंत जेव्हा शक्य झाले तेव्हा श्री महाराज नैमिषारण्यात जाऊन आले. तेथे वारंवार जाण्यासारखे इतके काय आहे असे पुढे विचारले असता ते सांगत की तेथे मोठमोठे तपस्वी भगवंताच्या चिंतनात काल घालवित असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी तेथे जातो. शिवाय प्रसंगाने तेथल्या जीवनाच्या कौतुक वाटण्यासारख्या इतर गोष्टीही ते सांगत. तर इथे महाराजांना तुकामाईंनी महाराजांना अनुग्रह दिलेला आहे आणि अनुग्रह झाल्यानंतर तुकामाईंच्या जवळ महाराज काही कालावधी राहिले. त्यानंतर मात्र महाराजांना तुकामाईंनी उपदेश केलेला आहे की हे जे काही आता तुकामाईंच्या सहवासात महाराज शिकलेले आहेत तर त्याचं पुढे अजून महाराजांची वाटचाल व्हावी ह्यासाठी तुकामाई अत्यंत अनमोल उपदेश महाराजांना देत आहेत. ते म्हणजे इथे खूप छान सांगितलेलं आहे की बाळ आत्मज्ञान झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे. आत्मज्ञान झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे. आत्मज्ञान जिरविण्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून तू आता हिमालयाकडे जा. तेथे थोडा काल एकांतात घालून मग मोठमोठ्या तीर्थाचे दर्शन घे आणि हे सर्व झाल्यावर आपल्या आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा. तर हे तुकामाईंनी अत्यंत महत्त्वाचा आणि कारण महाराज तुकामाईंनी जे शिकवलेलं आहे ते पूर्णतः मुरलं पाहिजे यासाठी एकांताची आवश्यकता आहे आणि तसा उपदेश तुकामाईंनी महाराजांना केलेला आहे. हिमालयाकडे जाऊन मग नंतर जी मोठमोठी तीर्थ आहेत भारतातली तिथं जा, तिथं साधना कर आणि नंतर मग आईवडिलांकडे जा आणि आपल्या कुटुंबाला भेट. तर अशा रीतीने तुकामाईंनी मार्गदर्शन केलं आणि ते मार्गदर्शन केल्यानंतर तुकामाई महाराजांना घेऊन चिन्मयानंद जे तुकामाईंचे गुरु
त्यांच्याकडे त्यांच्या समाधीच्या इथे उमरखेडला तुकामाई महाराजांना घेऊन जात आहेत. तिथे समाधीवरती महाराजांना तुकामाई दर्शन घ्यायला लावत आहेत आणि इथे तुकामाई प्रार्थना पण करत आहेत की स्वामी, बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे, त्याला आपण पदरात घ्यावा. तर ही प्रार्थना तुकामाई आपल्या गुरूंना करत आहेत की महाराजांना तिथे समाधीच्या इथे नमस्कार करायला लावला आणि तुकामाई प्रार्थना करतायत की प्रार्थना करतायत की स्वामी, बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे, त्याला आपण पदरात घ्यावा. तर अशी प्रार्थना करतायत आणि त्याच वेळेला महाराज नमस्कार करतायत समाधीला, तुकामाई प्रार्थना करतायत आणि आणि त्याच वेळेला महाराजांच्या गळ्यात तिथे हार पडत आहे. तर जणू काही चिन्मयानंद स्वामींनी महाराजांना आपल्या पदरात घेतलेला आहे याची ग्वाही त्यांनी तुकामाईंना आणि महाराजांना दिलेली आहे. अशा रीतीने आपल्या गुरूंच्या चरणापाशी त्यांच्या छत्रछायाखाली महाराजांना सोपवून तुकामाईंनी महाराजांना पुढील प्रवासासाठी जाण्यास आज्ञा दिलेली आहे आणि आदेशही दिलेला आहे. आणि त्यानुसार अत्यंत जड अंतःकरणाने महाराज आणि तुकामाईंची इथं ताताटूट झालेली आहे देहाने आणि ते करणं आवश्यक होतं आणि तशी महाराजांनी आपला पुढील प्रवास सुरू केलेला आहे आपल्या गुरु आज्ञेनुसार आणि गुरु आशीर्वादानुसार. आणि मग महाराज तिथे नैमिषारण्यात महाराज इथे आधी उज्जैनला आले आणि उज्जैनला तिथून एका अरण्यात तिथे त्यांनी साधना केली. उज्जैनला येऊन आधी त्या अरण्यामध्ये तिथे एका गुहेत त्यांनी साधना केलेली आहे आणि तिथं ती रोज एक गाय येऊन महाराजांना सकाळ संध्याकाळ तिथं गाय डायरेक्ट दूध पाजून तिला महाराजांना जात होती. आणि त्यानंतर महाराज नैमिषारण्याकडे गेलेले आहेत आणि नैमिषारण्यामध्ये महाराज ज्यावेळेला गुरुशोधात भ्रमंती करत होते त्यावेळेला सुद्धा महाराज एकदा नैमिषारण्यात 1 महिन्यासाठी राहिलेले होते, जे आपण पाहिलं. आणि तिथे एका गुहेमध्ये महाराज 1 महिना राहिले होते आणि त्या गुहेमध्ये 7 आसनं होती आणि त्यापैकी एक आसन रिकामं होतं. 6 आसनांवरती तिथे सिद्ध पुरुष बसलेले होते, साधना करत होते आणि तिथे त्या आसनावरती महाराजांना एका सिद्धाने बसण्याचा आदेश दिला होता. आता बरोबर महाराज अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर महाराज जेव्हा नैमिषारण्यात गेले तर तिथे त्या गुहेमध्ये महाराज जिथे राहिले होते आधी त्या गुहेत गेलेत. आता ह्यावेळी सुद्धा तिथे ते 7 आसनं आहेत आणि 6 सिद्ध पुरुष तिथे साधना करत आहेत आणि महाराजांचं आसन तिथे आहेच आहे. आणि त्यातलं एक आसन म्हणजे आता महाराजांनी उलगडलंय की एक त्यातला सिद्ध हा नृसिंह सरस्वती इथे होते. हे सांगितलंय इथे. ते सांगतायत की आळंदीचे नृसिंह सरस्वती स्वामी हे महान सत्पुरुष त्या 6 जणांपैकी एक होते. हे इथे त्यातल्या 6 जणांपैकी एकाची ओळख महाराजांनी दिलेली आहे. तर अशा रीतीने इथे त्यांनी त्या नैमिषारण्यातील गुहेबद्दल पण सांगितलं आणि त्यानंतर तिथेच महाराजांची नानासाहेब पेशवे ह्यांची सुद्धा भेट झाली आहे. त्या संदर्भातला सखोल बाबांनी लिहिलेलं आहे आणि महाराजांनीच नानासाहेबांना एक गुहा अशी शोधून दिली की तिथं अंतकाळापर्यंत नानासाहेबांनी आपल्या जीवनाचा कालावधी साधनेमध्ये घालवलेला आहे आणि नानासाहेबांना जे नैराश्य आलेलं होतं ते महाराजांनी त्यांच्या उपदेशाने पूर्णतः दूर केलं आणि आता वर्तमान परिस्थिती आपल्या देशासाठी ही राजे लोक सावरणार नाहीत तर पुढारी म्हणजे जनसामान्यातीलच कार्यकर्ते हे देशाला स्वतंत्र करण्यास मदत करणार आहेत हे त्यांना सांगितलं आणि त्यानंतर त्यांना पूर्णतः साधना करण्याचा आग्रह आणि उपदेश महाराजांनी केला आणि त्यानुसार नानासाहेब पेशव्यांनी शेवटपर्यंत महाराजांनी जसं सांगितलं तसं रामनामाचा जप, साधना आणि ज्ञानेश्वरी, दासबोध अशा ग्रंथांचं अध्ययन करत त्यांनी आपली प्रगती साधली. तर हे नैमिषारण्यातील महाराजांचं यात्रा आहे. आता पुढे सांगतायत शास्त्री बुवांचा भ्रमनिरास.
नैमिषारण्यातले आपले कार्य संपल्यावर श्री महाराज अयोध्येस आले. तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या मोठ्या पंडिताशी गाठ पडली. रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते. आता पहिल्या नैमिषारण्यात जाण्याच्या अगोदर उज्जैनला महाराजांनी वास्तव्य केलं. उज्जैनवरून महाराज नैमिषारण्यात गेले. नैमिषारण्यात महाराजांनी कार्य केलं, तिथं साधना केली स्वतःसाठी. आणि दुसरं म्हणजे नानासाहेब पेशव्यांची त्यांनी खूप मोठी सेवा केली. तिथे ते कार्य होतं त्यांचं आणि स्वसाधना पण होती, सोबत सेवाही होती. पुढे आता महाराज नैमिषारण्यातले आपले कार्य संपल्यावर श्री महाराज अयोध्येस आले. तेथे त्यांची रामशास्त्री नावाच्या मोठ्या पंडिताशी गाठ पडली. रामशास्त्री सहकुटुंब यात्रेला निघाले होते. शास्त्री बुवा वेदांतामध्ये फार निष्णात असून सगुण उपासनेला म्हणजे भजन, नामस्मरण इत्यादी गोष्टींना तुच्छ व व्यर्थ मानित असत. नामाच्या सामर्थ्याबद्दल शास्त्री बुवांचा आणि श्री महाराजांचा रोज काथ्याकूट चालायचा. शास्त्री बुवा म्हणायचे, तुम्ही स्वतः भ्रमात आहात आणि लोकांनाही का आणखी उगीच भ्रमात घालता. यावर श्री महाराज एके दिवशी बोलले, मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे ना, घरदार आणि कुटुंबाचा नाही हो. नाही ही तर गोष्ट खरी. काय सांगतायत महाराज, मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे ना, घरदार आणि कुटुंबाचा नाही ही तर गोष्ट खरी. रामाला त्याच्या नावाची लाज आहे. आपण सध्या त्याच्या गावात आहोत. येथून आपण निघायच्या आत तो माझा तरी भ्रम दूर करेल, नाही तर तुमचा तरी करेल. आता अयोध्येमध्ये आहेत आणि तिथे एक प्रकांड पंडित शास्त्री बुवा भेटलेत की जे वेदांत आणि सर्व शास्त्र पुराण यांचे पंडित आहेत. आणि ते काही नामाला मानत नाही आहेत. नामस्मरण, भजन, भक्ती याला तुच्छ मानतात. जे ज्ञानयोगी आहेत, पंडित आहेत, त्यांना हे सर्व तुच्छ वाटतं. आपणच सर्वश्रेष्ठ, ज्ञानसाधना सर्वश्रेष्ठ असं त्यांचं मत असतं. तर इथे ह्या पंडिताचंही तसंच होतं. तर महाराज काय सांगतायत त्यांना की मला भ्रम झाला असला तरी तो नामाचा आहे ना, घरदार आणि कुटुंबाचा नाही ही तर गोष्ट खरी. रामाला त्याच्या नावाची लाज आहे. आपण सध्या त्याच्या गावात आहोत. महाराज सांगतात की आपण सध्या त्याच्या गावात आहोत, कारण अयोध्येत होते ते. आणि ते येथून आपण निघायच्या आत तो माझा तरी भ्रम दूर करेल, नाही तर तुमचा तरी दूर करेल. दुपारी हे बोलणे झाले आणि शास्त्री बुवा घरी गेले. संध्याकाळी ते सहकुटुंब नदीवर गेले आणि तेथे दोघांनी टरबूज खाल्ले. रात्री 11च्या सुमारास शास्त्री बुवांच्या बायकोला जुलाब व्हायला सुरुवात झाली. 8-10 जुलाब झाल्यावर त्या बाईंची जीभ आतात ओढू लागली. शास्त्री बुवांनी गावातले 2-3 चांगले वैद्य आणले व तिला औषध पाणी दिले. पण 2 वाजण्याच्या सुमारास तिची अवस्था फार कठीण झाली आणि काय करावे हे शास्त्री बुवांना सुचेना. इतक्यात त्यांना श्री महाराजांची आठवण झाली. श्री महाराज नेहमी म्हणायचे की अहो शास्त्री बुवा, राम नामाने भवरोग नाहीसा होतो तर त्याने देहाचा रोग बरा होणार नाही का. हा विचार शास्त्री बुवांच्या मनात येऊन त्यांनी बायकोच्या जवळ बसून नामस्मरणाला आरंभ केला. काही वेळाने त्या बाईंचा डोळा लागला आणि सकाळी तिला अगदी बरे वाटले. मग शास्त्री बुवांना घरी चैन कसे पडणार. ते उठले, त्यांनी स्वच्छ स्नान केले, संध्या वगैरे केली आणि लगेच श्री महाराजांकडे आले. श्री महाराज त्यावेळी गावच्या लोकांशी बोलत होते. शास्त्री बुवा जे आले ते श्री महाराजांच्या समोर दंडवत आडवे पडले. श्री महाराज पुढे झाले आणि शास्त्री बुवा, अहो हे नवीन काय आरंभिले आहे आज, असे म्हणून त्यांना उचलून उभे केले. शास्त्री बुवा डोळ्यात पाणी आणून बोलले, महाराज मी फार अपराधी आहे, मला क्षमा करा. रात्रीची सर्व हकीकत सांगून राम नामाने आपण संकटांतून कसे वाचलो हे त्यांनी सांगितले आणि पुन्हा श्री महाराजांची क्षमा मागितली. श्री महाराजांनी त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या कुटुंबाला आपल्याकडे आणवून आणखी औषध पाणी केले आणि त्या दोघांना राम नाम दिले. यानंतर श्री महाराजांकडे पाहण्याची शास्त्री बुवांची दृष्टी अगदी बदलल्यामुळे ते फार नम्रतेने व आपलेपणाने वागू लागले. आपली यात्रा सफल झाली असे त्यांना वाटले. त्यांची मुले काशीस होती म्हणून मोठ्या आग्रहाने त्यांनी श्री महाराजांना काशीला नेले. तर इथे नैमिषारण्यातनं महाराजांचा पहिला प्रवास सुरू झालेला आहे. तो म्हणजे अयोध्येला गेले, रामाच्या नगरीत अयोध्येला गेले आणि तिथे हा प्रसंग घडलेला आहे. आणि प्रकांड पंडित अशा शास्त्री बुवांना नामाची महती कळली
आणि त्यांनी स्वतःच बायकोला जेव्हा असह्य झालं आणि तिला त्याच वेळेला महाराजांचे शब्द आठवले की रामनामाने भवरोग बरा होतो. तर मग काय म्हणतात, रामनामाने भवरोग नाहीसा होतो तर त्याने देहाचा रोग बरा होणार नाही काय, हे महाराजांचे शब्द शास्त्री बुवांना रात्री आठवले आणि त्यानुसार शास्त्री बुवांनी बायकोच्या बाजूला बसून नामस्मरण केलेलं आहे आणि त्याची अनुभूती शास्त्री बुवांना आली. बायकोला शांत झोप लागली आणि तिला जे जुलाब होऊन प्रचंड यातना होत होत्या त्यातनं तिची सुटका झाली, शांत झोप लागली आणि नामस्मरणाने नक्कीच फायदा होतो ह्याची खात्री अनुभवानिशी शास्त्री बुवांना आली आणि शास्त्री बुवा महाराजांना शरण गेले आणि त्यामुळे शास्त्री बुवांना आणि त्यांच्या पत्नीला महाराजांकडून अनुग्रह पण झालेला आहे. आणि पुढे शास्त्री बुवा महाराजांना काशीला आता आमंत्रण देत आहेत की तुम्ही काशीला या. आता महाराज पुढे काशीमध्ये जात आहेत. काशीमध्ये प्रसिद्धी. श्री महाराज काशीमध्ये शास्त्री बुवांच्याच घरी उतरले. त्यांच्याबरोबर 5-10 माणसे नेहमी असत. थोड्या दिवसांनी एका राम मंदिरामध्ये श्री महाराजांचा मुक्काम हल्ला. एकदा श्री विश्वेश्वराच्या दर्शनाला गेले असता एक म्हातारी बंगाली बाई त्यांच्या पाया पडली. तिची चौकशी करता ती म्हणाली, आम्ही बंगाली जमीनदार आहोत. घरची अलोट श्रीमंती आहे, सर्व काही अनुकूल आहे, पण माझ्या मुलाला मुलगा नाही. त्याने 3 लग्ने केली व आता त्याचे वय 55च्या आसपास आहे. श्री महाराजांनी सहज विचारले, बाई तुमचा मुलगा व पहिली सून कुठे आहेत? बाई म्हणाली, ते कलकत्त्याला असतात, पण मी त्यांना ताबडतोब आपल्या दर्शनासाठी बोलावते. 8 दिवसांनी तो बंगाली जमीनदार सर्व कुटुंब घेऊन काशीला आला. श्री महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या पहिल्या बायकोच्या ओटीत ज्या बाईचे वय 40 ते 42 वर्षे होते, श्री महाराजांनी तिच्या ओटीत नारळ टाकला आणि तिला सांगितले, बाई रामनामाचा 3.5 लाख जप करा. हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका. काय सांगतायत की श्री महाराजांनी नारळ टाकला आणि श्री महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्यांच्या पहिल्या बायकोच्या ओटीत ज्या बाईचे वय 40 ते 42 वर्षे होते, तिच्या ओटीत श्री महाराजांनी नारळ टाकला आणि तिला सांगितले, बाई रामनामाचा 3.5 लाख जप कर. हा नारळ जपून ठेवा आणि मुलाच्या बारशाला तो फोडून सर्वांना वाटून टाका. म्हणजे डायरेक्ट बारशालाच तो नारळ फोडायला सांगितलेला आहे आणि सर्वांना वाटून टाका. काशीमध्ये त्यावेळी एक कोट्याधीश व्यापारी राहत होता. त्याचे वय सुमारे 30 वर्षांचे असून आई बाप आजा आजी भाऊ बहिणी नोकर चाकर वगैरे त्याचा परिवार फार मोठा होता. त्याचे लग्न होऊन 3 वर्षे झाली होती आणि त्याला 1.5 वर्षांचा एक मुलगा होता. ज्याप्रमाणे त्या तरुण व्यापाऱ्याकडे पैसा अमाप होता, त्याप्रमाणे त्याचा दानधर्मही हद्दीच्या बाहेर होता. त्याच्याकडे मागण्यासाठी गेलेला मनुष्य कधी विनमुख परत गेला नाही. भारताच्या सर्व भागांतून काशीमध्ये येणारे साधू संत बैरागी यात्रेकरू यांचे तो मायपोट होता. त्याचे द्वारी अन्नछत्र होते. इतकेच नव्हे तर काशीमधील जवळजवळ 50 कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जीवावर चालत असे. हा पुण्यवान व्यापारी नवज्वराने अकाली मृत्यू पावला. सर्व काशीमध्ये मोठा हाहाकार झाला, परंतु मृत्यूपुढे कोणाचा इलाज चालत नाही. हे जाणून लोकांनी त्याचे प्रेत मणिकर्णिका घाटावर जाळण्यासाठी आणले. त्याची तरुण पत्नी सती जायला निघाली. प्रेताचे सर्व संस्कार संपून आता अग्नी देणार इतक्यामध्ये लोकांच्या गर्दीमधून रामशास्त्री पुढे झाले आणि त्या बाईला म्हणाले, बाई आपण आता जाणारच आहात, पण ज्या अर्थी आपण इतक्या साधूसंतांना नमस्कार करीत आहात त्या अर्थी आणखी एका साधूला नमस्कार करायला चला. शास्त्री बुवांनी तिला श्री महाराजांकडे आणले. त्यांच्या कानावर सर्व वस्तुस्थिती घातल्यावर श्री महाराज बोलले, चला मला त्या पुण्यवान आत्म्याला एकदा बघू द्या. शास्त्री बुवांनी श्री महाराजांना घाटावर आणले. लोकांना बाजूला करून स्वारी जेव्हा त्या प्रेताजवळ आली तेव्हा सर्व लोकांची उत्सुकता कळसास पोचली. श्री महाराज बोलले, अहो याला सोडा, हा तर जिवंत आहे. असे लोकांना सांगून ते त्या बाईला म्हणाले, माय
तुमचा पती जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता? श्री महाराजांनी थोडे गंगाजल मागून घेतले आणि 3 वेळा श्रीराम म्हणून ते त्या प्रेताच्या तोंडात घातले. 2-3 मिनिटांनी त्याने डोळे उघडले आणि जसा एखादा मनुष्य झोपेतून जागा व्हावा त्याप्रमाणे तो सावध होऊन उठून बसला. म्हणूनच श्री ब्रह्मानंदांनी आरतीमध्ये म्हटले आहे की वाराणसी क्षेत्रदी प्रेतच बदकिसी तातने. एकदम जिकडे तिकडे या नव्या सत्पुरुषाचा जय जयकार होऊ लागला आणि जो तो त्यांच्या पायी पडण्यासाठी धडपड करू लागला. परंतु श्री महाराजांनी धाडकन गंगेत उडी मारली आणि ते तात्काळ नाहीसे झाले. तो व्यापारी मोठ्या आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्याने पुष्कळ दानधर्म व अन्नदान केले. परंतु ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे पुन्हा दर्शन व्हावे ही तळमळ त्या नवरा बायकोला लागून राहिली. तर इथं अयोध्यामध्ये शास्त्रीबुवांनी महाराजांना काशीस येण्यास आमंत्रण दिले. त्यानुसार महाराज काशीला गेलेले आहेत आणि तिथं त्यांनी पहिलं म्हणजे निपुत्रिक जे जमीनदार होता की ज्याची 3 लग्न झाली होती परंतु संतती नव्हती. तर त्यांना संतती विशेष म्हणजे त्याच्या पहिल्या बायकोला आणि त्याला बोलवलं त्यांनी आणि पहिल्या बायकोपासूनच संतती होईल असा आशीर्वाद महाराजांनी दिला आणि त्यानुसार श्रीफळ महाराजांनी त्या पहिल्या पत्नीच्या ओटीमध्ये त्यांनी घातलं आणि सांगितलं की बारशापर्यंत हा नारळ ठेवायचा आहे आणि बारशाला त्याचा प्रसाद करून तो वाटायचा आहे. तर ही केवढी मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर दुसरी घटना जी आता आपण वाचली की सती हाही श्रीमंत दयाळू आणि दानी असा तरुण होता 30 वर्षांचा, ज्याला 1.5-2 वर्षांचा मुलगा होता आणि तो अचानक नवज्वराने त्याचं निधन झालं आणि त्याला अगदी अग्नी देणार अशा अवस्थेतून महाराजांनी त्याला वाचवलेलं आहे. आणि ह्या मुख्य दोन घटना ह्या काशीमध्ये घडल्या आणि त्यामुळे महाराजांची लोकांना ओळख झाली या घटनाने आणि महाराजांचं सामर्थ्य काय आहे आणि श्री रामनामाचं सामर्थ्य सुद्धा सर्वांनाच इथं लक्षात आलं आहे. आणि जेव्हा महाराजांनी त्या तरुणाला ज्याला अग्नी दिला जाणार त्या अशा चितेवरच त्यांनी महाराजांनी जीवनदान दिलं. तर त्यावेळेला सर्वजण महाराजांना पाया पडू लागले आणि ते पाहता महाराज तिथून गायब झालेत आणि त्यांनी सरळ गंगेमध्ये उडी टाकली. महाराजांना हे सर्वजण त्यांच्याकडे पाया पडायला येणं हे टाळण्यासाठी महाराज गंगेत उडी मारत आहेत आणि तिथून ते निघालेत काशीतून. आता पुढे आहेत की कलकत्त्याचा हरिघाट. इथे आपण थांबूयात आणि उद्या वाचू आपण. तर अशा पद्धतीने आता महाराजांनी पहिला प्रवास महाराजांनी केला होता, जी भारत भ्रमंती केली होती ती गुरु शोधण्यासाठी केली होती. आणि ह्या भारत भ्रमंतीमध्ये 12व्या वर्षी महाराजांनी घर सोडलं आणि महाराज गुरु शोधासाठी निघाले. 11व्या वर्षी महाराजांचं लग्न झालेलं आहे आणि त्या वर्षामध्येच महाराजांचे आजी आजोबा पण त्यांचं पण देहावसन झालेलं आहे. तो कालावधी कदाचित वर्षभराचा तरी झाला असेल. आजी आजोबा गेले, मग त्याच्यानंतर महाराजांची तयारी गुरु शोधासाठी हे सर्व होईपर्यंत महाराजांचं 11वं वर्ष पूर्ण झालं असेल. आणि 12व्या वर्षी महाराज गुरु शोधासाठी आईला विश्वासात घेऊन त्यांना सांगून महाराज गुरु शोधासाठी निघालेले. आणि मग ती महाराजांची पहिली भारताची भ्रमंती की जिथे महाराज पूर्णतः तेव्हासुद्धा महाराजांनी सर्व महाराष्ट्र म्हणजे सर्वच काही नैमिषारण्य, हिमालय, काशी, दक्षिण प्रांत, बंगाल, कलकत्ता हे सर्व महाराजांनी पालथं घातलेलं आहे. ती महाराजांची पहिली भारत भ्रमंती
जी झाली ती वयाच्या 12व्या वर्ष झाली, ती साधारणतः गुरुमाई भेटेपर्यंत, म्हणजे साधारणतः 2 वर्ष तरी महाराज पूर्ण पायपीट केलेली आहे महाराजांनी. तर ती पहिली भ्रमंती आहे. त्या भ्रमंतीमध्येच गुरुमाई भेटल्या, तुकामाई भेटल्यात त्यांना, आणि येळेगावमध्ये तुकामाई भेटल्यात. तुकामाईंकडे महाराजांनी 9 महिने तुकामाईंनी महाराजांची कठोर परीक्षा केली आहे, करून घेतली आहे. महाराज त्या परीक्षेस उतरलेत. महाराजांनी गुरुसेवा प्रचंड केलेली आहे आणि 9 महिन्याच्या कालावधीनंतर तुकामाईंनी महाराजांना अनुग्रह दिलेला आहे. आणि अनुग्रह दिल्यानंतर महाराज अजून थोडा कालावधी गुरु सहवासात राहिले. त्यानंतर गुरु आज्ञेनुसार महाराज पुन्हा हिमालयात नैमिषारण्याकडे गेलेले आहेत. आणि गुरु आज्ञाच होती की भारतातील मोठमोठी जी तीर्थ आहेत, महत्त्वाची तीर्थ, त्या सर्व तीर्थांकडे जाऊन तिथं साधना कर, तिथे तू एकांत अनुभव साधना कर. तर ह्यानुसार महाराज मग उज्जैनच्या इथे गेलेत. उज्जैन इथून एका जंगलामध्ये महाराजांनी गुहेमध्ये तिथे साधना केली. तिथे रोज तिथे एक गाय महाराजांना सकाळ संध्याकाळ दूध पाजत होती. जसं आई लेकराला दूध पाजते तसंच ती गाय महाराजांना तिथं महाराजांचा सांभाळ करत होती. त्यांना त्यांच्या दुधाच्या माध्यमातून महाराजांचं शरीर तिथे पोषित होत होतं. त्यानंतर तिथून महाराज नैमिषारण्यात गेलेले आहेत. तिथं ते त्या गुहेमध्ये राहिले जिथे महाराज 2 वर्षापूर्वी राहिले होते असं बाबा सांगतात. आणि तिथे त्यांनी राहिले आणि त्याच वेळेला त्यांनी नानासाहेब पेशव्यांना उपदेश केलेला आहे आणि त्यांना परमार्थाला लावलं. त्यानंतर तिथून कार्य झालं महाराजांचं, स्वतःची साधना झाली, कार्य झालं. तिथून महाराज आलेले आहेत अयोध्यात, रामाच्या नगरीमध्ये. आणि अयोध्येमध्ये महाराजांनी साधना केली. तिथं एका पंडिताला अनुग्रह दिला. त्या पंडितांनी काशीला बोलवलं. महाराज काशीत गेलेत. काशीमध्ये 2 अगदी आर्त अशा कुटुंबांना त्यांनी मदत केलेली आहे. आणि त्यानंतर आता महाराज इथे कलकत्त्याला पुढे जाणार आहेत. ते आपण उद्या वाचू. आता ही दुसरी महाराजांच्या जीवनातली ही दुसरी भारत भ्रमंती आहे अनुग्रहानंतरची. पहिली आहे गुरुशोधाची आणि त्यानंतर अनुग्रह झाल्यानंतरची पुन्हा भारत भ्रमंती महाराजांच्या जीवनातली झालेली आहे. म्हणजे महाराजांचं वय साधारणतः 17-18 किंवा 20 वर्षाच्या आत महाराजांची 2 वेळा भारत भ्रमंती झालेली आहे. इथे आपण थांबूयात. बालवयामध्ये असलेली कपडे बदलून, म्हणजे जे मुली असतील त्या फ्रॉक वगैरे घालतात किंवा मुलं असतात ते हाफ पॅन्ट आणि शर्ट वगैरे घालतात. तो एक 15, 16, 17 वर्षाचे झाले की फुल पॅन्टमध्ये मुलं येतात आणि मुली पंजाबी ड्रेस वगैरे घालायला शिकतात फ्रॉकवरून. ही आपली सामान्य माणसांची अवस्था अशी असते. तेवढ्या कालावधीत 17-18 किंवा 20 वर्षाच्या आत 17-18 वर्षापर्यंत महाराजांच्या दुसरी महाराजांची भारत भ्रमंती चाललेली आहे. इथे आपण साधे कपड्यातला बदल स्वीकारायला आपल्याला एवढा कालावधी लागतोय. म्हणूनच संत आहेत आणि आपलं मोठं अहोभाग्य आहे की आपण या संतांच्या सहवासात आलोय आणि आपल्याला त्यांनी जवळ घेतलेलं आहे. त्यामुळे आपण निश्चिंत राहू आणि आपले प्रयत्न छोटे छोटे आपले बालपावलांनी प्रयत्न आपण आपले करूयात.